नमस्कार मित्रांनो, मी गणेश अप्पा आपला शेतकरी मित्रांनो. आज मी आमच्या पाहुण्याच्या शेतात आलेलो आहो, म्हणजे रिट्टूच्या आपल्या मित्राच्या दोस्ताच्या. तर आपण आता एक महत्त्वाचा विषय आपल्या लक्षात आलेला आहे, यावर आपण बोलणार आहोत. शेती, शेतकरी, शेतीतला आणि शेती करण्यातला फरक, जो मला या ठिकाणी असा अक्षरशः दिसला आणि अनुभवला सुद्धा. आता इथं आपण अशा जागी उभा आहो, तर इथून इकडे टमाटर आहे, तिकडे मिरची आहे, इकडे कपाशी, तूर आहे. अतिवृष्टीचं साल आहे आणि हा अमरावती जिल्हा आहे मोर्शी तालुक्यातला, आणि आमच्याकडे यवतमाळ जिल्ह्यात तिकडे नेर तालुक्याकडे खूप 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 मोठं अंतर आहे. पिकाचं, शेतीचं खूप मोठा फरक आहे, करण्याचाही फरक आहे. त्याच्यामुळे कसं, आता अतिवृष्टीचं वर्ष आहे तरी कोणत्याच पराठीला या 100-150 बोंड्याच्या कमी बोंड्या नाही आहे. याचं कारण सांगतो तुम्हाला. ही पराठी या शेतातली दरवर्षी आता आमच्या पाहुण्याचं असल्यामुळे आम्हाला नेहमीच दरवर्षी येणंच असते याच्यातनी. तर अशा वेळेस अर्धा कापूस निघून जात असते असं समजून घ्या. परंतु ही आता कांद्याच्या पालीसारखी हिरवी कथ आहे. इथं पाणी एकही थेंब साचत नाही. इकडे दाखव, हे पूर्ण जमीन शेवाळलेली आहे, ड्रीपमध्ये आहे, ड्रीपवर आहे. त्याच्यामुळं हिची जे मेहनत आहे, हिला लागणार जे लागतं ते वेळेवर, त्याच्यामुळे हिची क्वालिटी कायम ठेवली आहे. त्यांनी अतिवृष्टीचा एवढा सामना केला आहे शेतकऱ्यांना, असं म्हटलं चालते. तर आपण पाहूया तुरीची कंडिशन पहा. ही तूर पूर्णतः बारानं झुकून गेलेली आहे आणि जास्त पावसानं टमाट्याचं नुकसान झालं. हे एवढं म्हणत की आता हे जे टमाटा आहे, अतिवृष्टीनं या टमाट्यावर म्हणजे भरपूर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करूनही जे पीक अतिवृष्टीनं हातीने लागत ते लागतच नाही. त्याचा असर तुम्हाला या टमाट्यावर दिसते, त्याचा असर पराठीवर दिसते. आणि मिरची पाहू आपण आता. तर आपण आलेलो आहोत मिरचीमध्ये. मिरचीमध्ये आलो तर ही 1.5 एकराची मिरची जवळपास. याच्यामध्ये 40, 45, 50, 30, 35 क्विंटलचा तोळा दर 10 दिवसाला निघते. परंतु यावर्षी अतिवृष्टी झाली आणि थोडा मिरचीची क्वालिटी सुद्धा दरवर्षी सारखी नाही आहे. त्याच्यामुळं खर्च मोठ्या प्रमाणात लावून कुठेतरी उत्पन्नातनी घट आहेच. तर आता आपण पराठीची गोष्ट करू. आपण मिरची पाहिली, टमाटी पाहिलं, पराठीचं झाला, तरी पण आपण बोलत जाऊ. तर मित्रांनो, काय म्हटलं मी की इथं एक बूंद कितीही अतिवृष्टी झाली तर बूंदभर पाणी थांबत नाही. आणि हे नेहमीच्या ड्रीपच्या नळ्याद्वारे औषध जाते आणि त्याच्यामुळं काय, हे सर्व जमीन जी आहे हे शेवाळलेली आहे, तरी पण पिकाला असर नाही. याचं जे नियंत्रण त्यांनी केलेलं आहे, त्याचं संगोपन त्यांनी केलं आहे, त्याला जे लागते ते नेहमी वेळोवेळी अतिवृष्टीच्या काळातही दिलं आहे. आता महत्त्वाचा मुद्दा आहे, आपण या शेतात आलो बाजूच्या. ही परिस्थिती आमच्या इकडे हे पाहू शकता. एकच शेत इकडलं पाहिलं तुम्ही आणि दुसरं शेत इथं पाहता आपण. याचे कारण काय असू शकते त्याचा फरक तुम्हाला सांगणार आहोत मी. आता हे जे पीक आहे, जमीन अस्मानचा या बाजूच्या शेतातला आमच्या पाहुण्याच्या या शेतातली फरक आहे. आता याच्यामध्ये कसं आहे की करण्याचाही भाग आहे, त्याच्यामध्ये भरपूर असं शेणखत असते. दुग्ध व्यवसायाचा जोडीला दुग्ध व्यवसाय, त्याच्यामुळे घरी म्हशी जनावरं भरपूर असल्यामुळे घरचं शेणखत, भरपूर मोठ्या प्रमाणात शेणखताचा मारा असते. इकडे कदाचित शेणखत नसेल. त्याच्यानंतर सर्व परिस्थिती सध्या शेतकऱ्याची, उत्पादन खर्च वाढला तिप्पट आणि त्याच्यामुळं उत्पन्न झालं कमी, भाव आहे कमी, शेतमालाचे भाव आहे मातीमोल. त्याच्यामुळं 70% शेतकरी हा पहिले बर्बाद झालेलाच आहे. 30%तला तो एक शेतकरी असं म्हणाले काही हरकत नाही. जे आपण आता शेत पाहिलं पाहुण्याचं ते 30% आहे तसं समजलं काही हरकत नाही. बाकी टोटली जी परिस्थिती आमच्या इकडे आहे, 10-15 बोंड्या, 15-20 बोंड्या आणि याची लाईफ कमी आहे, तर ही परिस्थिती आमच्या बाजूला आहे, आमच्या इकडे आहे. तशीच एक म्हणजे सगळीकडेच असं आहे का 100%तून 70% शेतकरी हे गारद झालेला आहे. खर्चानं गारद झालेला आहे, उत्पन्नानं गारद झाला आहे आणि उत्पादन खर्च वाढल्यानं गारद झालेला आहे, निसर्गानं मारलेला आहे आणि शेतमालाचे भाव पडल्यानं मारलेला आहे. त्याच्यामुळे सर्वच शेतकरी हा या इकडल्या पहिले दाखवलेल्या शेतासारखा नाही, तर जवळपास आपण फिरत असताना 70% शेतकऱ्याची कंडिशन अतिवृष्टीमुळे, पडलेल्या भावामुळे आणि उत्पादन खर्च वाढल्यामुळे, आर्थिक परिस्थिती कमजोर झाल्यामुळे ही अशी आलेली आहे. तर मित्रांनो, आपण एकंदरीत शेती आणि शेतकरी आणि करण्याचा फरक आहे, त्याचे कारण आपण या ठिकाणी बोललेलो आहोत. आपण सध्या तो रिट्टू आपला दोस्त बाजूने आहे, तो कल्ला करून राहिला म्हणून मी तुर्तास इथंच थांबतो. धन्यवाद. जय जवान, जय किसान.